चुकीचं मार्ग करायचं म्हणे एकाच घरात उमेदवारी, मग तुम्ही का बरं एकाच घरात 4 वेळेस आमदारकी लढले, जिल्हा परिषद लढले, आता मुलाला हे नगरपालिका लढवत आहे. अक्षरशः त्यांना उमेदवारी भेटत नव्हती, नाईलाजाने उभे राहिले ते लोक आहे. त्यांचा आपला कधी काही मला वाटत नाही संबंध आला असेल. भाऊसाहेब इथून 100 मीटरवर राहता की या मंदिरात मी त्यांना कधी पाहिलं नाही, या कार्यक्रमात या ओपन स्टेजमध्ये कधी पाहिलं नाही. ज्यांना जिव्हाळा आहे, लोकांची जाण आहे, आपली बांधिलकी आहे, वेळ देणार आहे आणि सक्षम नेतृत्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करणारे तर अनेक व्यक्ती. आता सुनील नानांनी इतक्या वेळ इथे पाठपुरावा केला, सर्व केलं, मी केला, परंतु आम्हाला नेतृत्व सक्षम भेटलं. जर नेतृत्व सक्षम नसलं, दूरदृष्टीचं नसलं तर काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, मागच्या वेळेसही असंच झालं. योगायोगाने आपली सीट पडली होती. आपण व्यापारी बांधवांनी खूप प्रचंड मतदान दिलं. 750चा लीड छोटू गोयल यांना होता, परंतु 100-125 मतांनी आपली सीट गेली. त्याचा परिणाम असा होतो, सत्ता असते, पाठपुरावा होतो. समजा 50 लाख 1 कोटीचे फंड आला तर तो पहिले जो सरकारी गटाचे नगरसेवक त्याने ते घेऊन जाता. त्यांच्या पहिले माध्यमातून जो पाठपुरावा करेन, जो तिथं वेळ देईन, काम करेन, त्याच्या माध्यमातच काम होता. आपले रस्ते गट झाले म्हणजे सगळा विकास झाला नाही. अजून आपल्याला खूप काही करायचं आहे. एक सुंदर असं बॉर्डर प्रभाग क्रमांक 8चं बनवायचं आहे. त्यासाठी आपली सर्वांची साथ आम्हाला हवी. तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा, कुठलाही विचार करू नका. मागच्या वेळेस भाजपचेच नगरसेवक होते, त्यांनी आपले किती हाल केले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. आम्ही तर होतोच समजा, परंतु एक पद नसतं तर माणूस नगरपालिकेत जाऊ शकत नाही, कुठे पाठपुरावा करू शकत नाही, आमदारांना झगडे करून सांगू शकत नाही की आमच्या भागात हे द्या, कारण त्यांना पहिले प्राधान्य त्या स्थानिक नगरसेवकांना द्यावं लागतं. म्हणून एक वेळ देणारा, काळ देणारा संजय बापू एरंडे सुद्धा 5 वर्ष मागे काळात नगरसेवक राहिले. एक अनुभव आहे त्यांचे. बापू एरंडे बापू म्हणून मॅक्झिमम लोकांना परिचय असतील. एक चांगले तलाठी आणि एक सर्वांचे समाजसेवक म्हणून, समाजकार्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष या गावात घातले. संजू बापू एक चांगले उद्योगी, त्यांचे 2 मुलं अगदी पूर्ण वेळ व्यावसायिक आहे, त्यांचं एक मोठं दुकान आहे. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून द्या ज्यांना आपल्याला काम करण्याची इच्छा आहे. बाकीचे काय मुद्दे असतील ते आपण बोलू. म्हणे पुढे पाणी साचलं तरी जगदीश शेट्टच्या घराजवळ. अरे इतका अतिवृष्टी झाली, पाऊस झाला, पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या जिल्ह्यात पाण्याची अतिवृष्टी झाली होती. 10-20 मिनिटं अर्धा थांबला असेल पाणी. आता ते काही त्याचं काही दोष आहे का कोणाचा? निसर्गाची आपत्ती होती, काय सांगायचं म्हणून सांगितलं. आपण काहीतरी बडबड करता, विनाकारण बदनामी करता, स्वतःची काही करण्याची इच्छा नाही. त्यांच्या मुलाला मी सांगतो, 10 लोक सुद्धा इथं ओळखत नसतील, स्थानिक राहणारी 10 लोकांनी जरी सांगून दिलं समोर पोरगा तो आहे, त्याचं नाव काय मला बी आठवत नाही, तर तरी मी सांगून त्याला मतदान देऊन टाकावं. काही त्यांचे अशा लोकांना निवडून देऊ नका. आपली कॉर्नर मिटिंग पण नव्हती, आपली फक्त बाजीराव नगरच्या या भागात डेव्हलप झालेल्या लोकांना बोलवलं होतं आणि एक स्वामी समर्थ केंद्राचे आपले अन्वयी जे असतील त्या जवळच्या लोकांना बोलवतो. म्हणून एक 10 मिनिटं औपचारिक आपली बैठक होती. आप्पासाहेब, मी माझे हे 2 शब्द बोलून संपवतो. माननीय आप्पासाहेब, आपल्याला महाराष्ट्र